हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, गणित आहे की 4/7 मध्ये 4/7 हे किती वेळेस मिळवले असता उत्तर 8 मिळेल. प्रश्न विचार करण्यासारखा आहे, परंतु काहीच जास्त विचार न करता पहा पटापट उत्तर कसं द्यायचं. 4/7 मध्ये 4/7 असे किती वेळेस मिळवले तर तुम्हाला उत्तर 8 मिळेल. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे असे 4/7 असा जो अपूर्णांक आहे बऱ्याच वेळेस तुम्हाला एकमेकांमध्ये मिळवावा लागेल आणि त्याचं उत्तर 8 येईपर्यंत. एवढा वेळ कुठे आहे आपल्याकडे? नाही. मग आता पहा, सोप्या पद्धतीने ट्रिक्स काय करायची आहे. 4/7 दिलेला आहे ना, 7/4 घ्या ना, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याचं उत्तर किती यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. गुणाकारात 8 करा. 4 1 4, 4 2 8 आणि 7 2 14. कारण उत्तर वरी किती शिल्लक राहिले? इथे 7 शिल्लक राहिले, इथे 2 शिल्लक राहिलेत. गुणाकाराचं चिन्ह आहे. 7 2 14 येतात आणि ह्या येणाऱ्या उत्तराच्या 14मधनं 1 वजा करा, राहतात 13. 13 वेळेस मिळवा, म्हणजेच तुम्हाला 8 हे उत्तर मिळेल. आता इथे प्रश्न पडला असेल तुम्हाला की येणाऱ्या ह्या 14 उत्तरामधून 1 वजा करून नंतर 13च का सांगितलं असावं. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की 4/7 यामध्ये 4/7 मिळवले असता, म्हणजे एक पहिला जो 4/7 आहे हा प्रश्नातला 4/7 आहे आणि बाकीचे जे मिळवण्यात येणारे 4/7 आहेत हे 13 वेळेस घेतलेले आहेत आपण. मग हे 13 वेळेस घ्यायचे आणि प्रश्नातला एक 4/7 हा झाला 14 वेळेस. तर इथे असा विचारलेला आहे की 4/7 ह्या प्रश्नावाल्या 4/7 मध्ये असे 4/7 किती मिळवायचे? तर मग ते 13 वेळेस मिळवायचे आणि हा एक 14 आहे. मग ह्या येणाऱ्या उत्तराच्या 14मधून 1 वजा करा, म्हणजे हा प्रश्न काढून टाका. मग किती वेळेस मिळवायचे? 13 वेळेस मिळवायचे. 4/7 मध्ये 13 वेळेस दुसरे 4/7 मिळवायचेत, म्हणजे उत्तर 8 येणार आहे. हे तुम्हाला थोडं सोपं झालं पाहिजे म्हणून मी समजावून सांगितलं.